नमस्कार मित्रांनो, डांगण ओल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज आता नेहमीप्रमाणे आपण या जंगलामध्ये फिरत राहतोय, काही ना काही औषधं शोधित राहतोय. अशाच एका औषधासाठी मित्रांनो आपण आता चाललो आहे ह्या जंगलामध्ये. तर मग आता ते औषध नेमकं कायच आहे काय हे पहा. आमच्याकडं वडे नाले भरून चाललेत आणि ह्या जंगलामध्येच ते औषध आहे. आता ह्या वळावळानंच आपल्याला ते वर जायचे, कुठंतरी शोधित झाड मोठे मित्रांनो ते. आणि ह्या अशा जंगलामध्येच भरपूर औषध आहेत. तर मग ते औषध शोधायलासाठी आपण आलो आहे जंगलामध्ये. आणि खात्रीशीर औषध आहे मित्रांनो ते, एकदम म्हणजे प्रखर गुण देणारं असं औषध आहे. प्रखर म्हणजे खात्रीशीर त्या औषधाचा उपयोग होत आहे. तर मग आता ते औषध काढायचे आहे आपल्याला. त्या औषधापर्यंत आता आपण पोहोचणार आहे त्या झाडाकडे. मित्रांनो, आता आपण झाडाच्या जरा जवळ येत चाललो आहे. झाडाच्या जवळ आलो आहे. ते झाड आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. गवत खूप आहे, हे पहा असं गवत आहे. आणि हे समोरच दिसतंय ते झाड. तर त्या झाडाकडे चाललो आहे आपण. तर ह्या गवताकाडीतून मित्रांनो जरा हातापायचं पाहून चालायला लागत आहे. तर कसं आहे, थोडा इच्छू काटा किंवा काही गोष्टी. आणि इथे ना बाजूला पाणी पडत आहे मित्रांनो, भरपूर आवळ आहे. आणि हेच ते झाड आहे, हे काळा खोड आहे ना. तर मग त्या झाडाकडे आलो आहे. आणि हे पडणारं पाणी हे हे वाहत आहे. तर हे पाण्यामुळं थोडासा आवाज कमी येत असेल बरं का मित्रांनो. पण मग कसं आहे, आपण आता त्या झाडाकडे आलो इथे त्या झाडाजवळ एकदम. आणि त्या झाडाची आपल्याला ना साल काढायची. तर हे आता आपण या झाडाकडे पोहोचलो आहे. हेच ते झाड आहे. आणि इथून मागच्या वेळेसही मी साल काढून नेली होती. तर हे इथून ही साल काढून नेली होती आणि आजही काढायची इथून ही साल. तर ही साल मित्रांनो लोखंड नाही लावायचं याला. मग ही साल आपल्याला दगडानं काढायला लागते. हा दगड आहे. मग हे दगडानं आपल्याला ती साल काढायची. कारण याला ना मित्रांनो लोखंड नाही लागलं पाहिजे या झाडाला. तर मित्रांनो हे औषधाला लोखंड लावायचं नाही. मग आपण आता हे दगडानंच ठोकून काढायची ही साल. तर झाड पहा हे. आणि थोडंसं शेवळ आहे मित्रांनो. आणि याचे ना थोडासा भुगा निघून राहिला ह्या सालीचा. तर मग हा भुगा घेण्यापेक्षा आपल्याला सालीची म्हणजे अशी खापच काढायची. तर मग ती थोडी आयडियानं मित्रांनो एकटाच आहे. कॅमेरा धरण्यापासून तर साल काढणे तुम्हाला दाखवणे एकट्याला शक्य होत नाही. तरी पण प्रयत्न करतोय मित्रांनो. आता ही साल निघाली पा, अशी ही साल काढायची. आता एक निघाली, अजून एक काढली तर मग 5 दिवस पुरण, म्हणजे 5 दिवसाला भरपूर होईल. तर मग आता अजून ही पाय अशी ठोकून काढायला लागते ही साल. आणि जागा अडचण इथे इथं ते वन विभागाची जाळी आहे, बाजूनं बांध घातलेत आणि तिथंच हे झाड आहे. तर मग ही आता ही दुसरी साल निघाली मित्रांनो अशी. आता ही एवढी भरपूर झाली आपल्याला ही साल 5 दिवसाच्या पुढे पुरत. तर मित्रांनो ह्या औषध जे काढलं आहे ना आपण, ही झाडाची साल तुम्ही पाहिली. आपण एका झाडाची साल काढली. तर ही झाडाची साल आहे ना मित्रांनो, हे एकदम खात्रीशीर औषध आहे. आता ते कायवर आहे हे मी तुम्हाला सांगतो. पण मग व्हिडिओ आहे ना मित्रांनो तुम्हाला पूर्ण पाहावं लागणार आहे, तरच त्याच्यातला महत्त्व कळेल.
एवढी साल आपण घेतली ही आपल्याला 3 ते 5 दिवस पुरवायची, म्हणजे 5 दिवस पुरणारच आहे. तर हे आहे मित्रांनो मुतखड्यावरचं औषध, एकदम खात्रीशीर प्रखर गुणकारी औषध आहे. हे वाराय चालू आहे तर हे आहे मुतखड्यावरचं औषध मित्रांनो. फक्त हे कसं आहे, तुम्ही सोनोग्राफी केलेली असावा, मग त्या सोनोग्राफीमध्ये तो कळतो आहे आपल्याला किती MM आहे काय. तसं काही नाही, 10, 12, 15 MM खडा किडनी स्टोन किंवा जो मुतखडा आपण म्हणतो तो ह्या औषधांना. अजून याच्यामध्ये अजून दुसरं एक औषध आहे आणि ते कसं बनवायचं हे आपल्याला या व्हिडिओमधून पुढे पाहायला भेटणार आहे. पण मग सोनोग्राफी केलेली असली तर मित्रांनो आपल्याला कळत आहे किती MM आहे काय. मग हे आपण औषध वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. 3 ते 5 दिवस साधारण हे औषध घ्यायला पाहिजे. तर ह्या औषधामध्ये अजून दुसरं एक औषध टाकायचं आणि मग ते सलग आपल्याला 3 किंवा 5 दिवस तो कोर्स करायचा. सकाळी उपाशीपोटी किंवा अनाशीपोटी ते औषध घ्यायचं. तर मग ते घ्यायचं कसं मित्रांनो ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर हे याने ना मित्रांनो खडा फुटतो, बारीक होतो, फुटतो आणि पडतोसुद्धा. पडताना मात्र ज्यावेळेस तो खडा फुटत असतो ना मित्रांनो, फुटताना त्यावेळेस डाव्या बाजूला म्हणजे खूप दुखत आहे, खूप कळायला लागत आहेत. आणि ज्यावेळेस तो खडा फुटून खाली सरकतो ना ओटी पोटामध्ये, तेव्हा मात्र त्या कळा सहनच होत नाही मित्रांनो असा, आणि फुटून तो पडतो. थोडीशी जळजळ होते पडताना, पण मात्र तो खडा पडतो. असं एक खात्रीशीर औषध आहे आपल्याकडं. तर मग आपण मित्रांनो वारा झाला आहे बघा, तर हे औषध मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ना आपण त्या सालीची, आता ही तुम्हाला जी साल दाखवली याची पावडर बनवतो उन्हाळ्यामध्ये. पण मग आता दिवस पावसाळ्याचे ते वाळत नाही किंवा त्याची पावडर होत नाही, मग आपण ती सालच म्हणजे पेशंटला देतो. तर मग आता कशी देतो आहे, त्याचा कसा उपयोग करायचा हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून पुढं पाहायला भेटणार आहे. पण मग व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा, कंटिन्यू पहा, तरच या व्हिडिओमधून आपल्याला हे मुतखड्यावरचं औषध कसं आहे हे आपल्याला पुढं पाहायला भेटणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर ही ही साल आपण गोळून घेतोय. आता याला कसं आहे मित्रांनो, लोखंड नाही लागला पाहिजे, याला लोखंड लावायचंच नाही, लोखंड कुटायचं नाही, लोखंड लावायचं नाही. मग आपण हा स्टीलचा चमचा घेतला आहे आणि या स्टीलच्या चमच्यानं ते मस्तपैकी गोळून घेतो. आता ते कसं गोळायचं हे पहा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय. कसं गोळायचं हे पहा. तर हे असं ही साल आहे ना मित्रांनो, ही साल अशी गोळून घ्यायची. ही आतली बाजू आहे आणि बाहेरची बाजू आहे. आता ही साल हे पहा आपण ह्या दोन्ही साली गोळून घेतल्यात. असं चमच्यानं गोळून घ्यायचा आणि मग ते कसं करायचं आता हे पहा. तर हे औषध आहे ना मित्रांनो, हे 5 दिवसाला पुढे हे लय झालं. आपल्याला किती साधारण पावडर जर असली तर एवढंच चमच्याभर पावडर करायची यायची. पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपाप पाऊस पडून राहिले आणि असं पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळं ही साल वाळत नाही. मग आता आपल्याला ही ओलीच कुटून घ्यायची. तर मग आता ही एवढी साधारण 1 दिवसाला, ही 3 दिवसाची झाली मित्रांनो, आणि ही 3 दिवस म्हणजे 6 दिवसाची होते. तर आपण 5 दिवसाची घ्यायची. तर मग आता ही पाक कशी करायची, साधारण एवढी आपल्याला 1 दिवसाला घ्यायची. त्याच्यामध्ये अजून एक दुसरं औषध आहे. तर मग ही एवढी आपण आता आजच्या पुरती घेऊ, तुम्हाला दाखवतो कसं करायचं. पण एवढी घेतली
तर मग आता ही आपल्याला बारीक कुटायची. तर मग कशी कुटायची ही पहा. तर मग हे औषध मित्रांनो आपल्याला दगडावरच कुटायचे. याला लोखंड लागायला नको किंवा लोखंडावर कुटायचे नाही. तर मग हे दगडावरच असं कुटून वाटून बारीक करायचे हे औषध. ही जी साल आहे ही अशी बारीक करायची आणि एकत्र गोळा करून घ्यायची. आणि आता ही कुटून झाली, एवढी झाली ही. आणि ही आता आपल्याला काढून एखाद्या भांड्यामध्ये ठेवायची. तर मग इकडे ही वाटीमध्ये काढून घेतली एवढी. आणि याला जोडे आता दुसरं औषध आहे मित्रांनो ह्या पिशवीमध्ये. तर मग हे दुसरं औषध आहे आपल्याला आता बारीक कुटून घ्यायचे. तर हे आता बारीक कुटायचं काम चालू आहे आपलं. दगडावरच कुटायचं हे दोन्ही पण. हे एकदम थोडंसं झालं आहे औषध, तशी दोन्ही कडूच आहेत. तर मग हे हे एवढं झालं आहे म्हणजे दगडालाच माखलं आहे. तरी पण ते चोळून गोळा करून आपल्याला त्याच भांड्यामध्ये टाकायचे, एका वाटीमध्ये किंवा एकत्र करायचे. आणि मग हे एकत्र केल्यानंतर मित्रांनो हे चांगलं चाटून पुसून घ्यायचे दगडावरून. आणि मग आता हे एकत्र केल्यानंतर पहा आपण आता हे पुढं काय करायचे, कसं वापरायचे. मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नकळतं पाणी टाकायचे आणि ते पाण्यामध्ये ते चांगलं कालवून घ्यायचे, चांगलं एकजीव करून घ्यायचे. हे दोन्ही औषधं आणि पाणी थोडंसं हे चांगलं एकजीव करून घ्यायचे. आणि एकजीव केल्यानंतर ते आपल्याला थोडा वेळ 15 मिनटं भिजत घालायचे. तर हे पहा असं त्याचा गरगोट तयार होतो आहे त्या औषधाचा. आणि मग हे आपल्याला 15 मिनटं एका ग्लासमध्ये ते भिजायला ठेवायचे. मित्रांनो हे आहे आंबट दूध. आंबट दूध म्हणजे दही. आणि हे आहे आपलं औषध. आता हे 1 कपभर किंवा कपाला जास्त आहे. आणि हे आंबट दूध दही. तर मग आता आहे ना मित्रांनो आपल्याला हे दही याच्यात टाकायचे ह्या औषधामध्ये, किंवा औषध दह्यात टाकलं तरी चालत आहे. आपल्याला हे बाकीचे ठेवायचे. मग त्यासाठी आपण आता याच्यामध्ये थोडंसं दही टाकू. हे बा असं दही. तर हे दही टाकले याच्यामध्ये एवढं, म्हणजे हे ग्लासभर झाले. आणि हे थोडंसं दही आपण उद्याच्या याच्यासाठी ठेवलं आहे. उद्या अजून आणावं लागणार आहे. तर मग आता हे आपण असं एकत्र टाकल्यानंतर ते एका चमच्यानं असं ढवळून घ्यायचे, चांगला एकजीव करून घ्यायचे. हे पहा हे दही असा चांगला एकजीव केल्यानंतर मित्रांनो हे पहा चांगलं आहे एकदम. तर मग हे असं का ढवळून घ्यायचे. तर हे औषध मित्रांनो आहे कडू औषध आहे हे. आणि मुतखड्याला एकदम खात्रीशीर म्हणजे गुण मिळतोय. किती MM असला तरी फुटतोय, खडा पडतोय. हे एकदम खात्रीशीर आहे. तर मग आता हे आपण हे औषध आणि दही म्हणजे 2 औषध आहेत. आता तुम्ही पाहिली बारीक करताना 2 औषधं आणि हे दही हे एकत्र केलं आहे. हे एकत्र झाले हे दही.
तर मग हे का मित्रांनो, हे औषध आहे कडू आणि ते कडू औषध पिवत नाही, त्याच्यासाठी हे दह्यामध्येच घ्यावं लागतं आहे, दह्यामध्येच याला म्हणजे गुण येतो आहे. तर मग आता आपण तयार केलं आहे. हे तयार केल्यानंतर मित्रांनो हे आपण रात्रभर असंच ठेवायचं आहे. रात्रभर हे असंच हे मिश्रण जे आहे हे रात्रभर असंच ठेवायचे, झाकण ठेवायचं याच्यावर आणि ते झाकण ठेवल्यानंतर हे रात्रभर असंच ठेवायचे आणि सकाळी उपाशी पोटी म्हणजे सकाळी आंघोळ बिंघोळ आवरल्यानंतर, म्हणजे आमच्याकडे अनाशी पोटी म्हणतात, म्हणजे उपाशी पोटी, तर मग सकाळी हे औषध प्यायचे. असं आपल्याला किती दिवस करायचे, 3 किंवा 5 दिवस कंटिन्यू हे औषध घ्यायचे. संध्याकाळी भिजत घालणे, सकाळी घेणे, असं 5 दिवस ते औषध घेतल्यानंतर मित्रांनो तिथून पुढे ते बंद करायचे. मग काय होणार आहे, तुम्हाला हे औषधांना तो खडा फुटायला सुरुवात होईल किंवा बारीक असलं तर सरकायला सुरुवात होईल. मग त्यावेळेस तुमच्या डाव्या कुशीत मात्र जास्त दुखल आणि जसं तो खडा मित्रांनो खाली खाली सरकल ना पडायच्या बेतावर, तसं इथं ओटी पोटामध्ये जास्त दुखल, जास्त कळा येतील, रग लागून राहील, लघवीला म्हणजे अशी उन्हाळी लागल्यासारखी होईल, थेंब थेंब लघवीला भरपूर येते, पण लघवी तेवढी होणार नाही. कधी दाटून राहील, कधी थोडीशी होईल, कधी आकडेल असं. मग आपण असं समजायचं खाली इथं ओटीमध्ये दुखतं आहे आणि लघवीला कमी जास्त होते, मग आपण म्हणायचं का खडा पडायच्या बेतावर आहे. मग त्याच्यानंतर खडा आहे ना मित्रांनो, महिला मंडळीला थोडासा कमी त्रास होतो आहे पडताना, पण पुरुषाला जास्त त्रास होतो आहे. आता ते खडा कसा फुटणार आहे, किती पडणार आहे, त्याच्या साईजवर थोडासा फरक राहतो, पण तो त्रास होतो खडा पडताना. लघवीच्या जागेतून घासत जात आहे आणि तो पडतोय. असं पडलेत मित्रांनो खडे या आपल्या औषधाने ना, बऱ्याच जणांचे म्हणजे खडे पडलेत. मग खडा पडला का नाही आपण कसं पाहणार, तर एखाद्या स्वच्छ ठिकाणी लघवी करणे त्यावेळेस, किंवा एखादी प्लॅस्टिक पिशवी घ्यायची सफेद आणि त्या पिशवीमध्ये लघवी करायची. तर मग तो ज्यावेळेस आपल्या इथं ओटीत दुखत आहे ना, तेव्हा पिशवीत लघवी करायची किंवा स्वच्छ जागेवर लघवी करायची. त्याच्यातून कधी कधी आपल्याला खडे पडलेले दिसतील मित्रांनो. असं हे एकदम खात्रीशीर मुतखड्याचं औषध आपल्याकडे भेटतं आहे. तर ह्या औषधासाठी मित्रांनो आम्ही कुठले पैसे घेत नाही किंवा कुठल्या काही नाही, हे एकदम फ्री देतो आहे. फक्त तुम्हाला हे दही, आंबट दूध हे तुम्ही आणायचे आणि ते तुम्ही ते आम्ही दिलेलं औषध त्याच्यात टाकून प्यायचे 3 ते 5 दिवस. तर असं हे गुणकारी औषध आहे आपल्याकडं. कोणाला जर लागल्यास तर आपण मागवू शकता हे औषध. तर मग चला मित्रांनो, आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, तर मग आता कसा वाटला हा व्हिडिओ, आपण कुठून पाहत आहे हे मात्र मला सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जरूर आपल्या प्रतिक्रिया काय असतील ते कळवा आपल्याला. तर मग चला मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबते. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार.